माननीय श्री रवींद्र कुमार सिंघल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनात संपूर्ण नागपूर शहरात मादक पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे आरोपींविरोधात ऑपरेशन थंडर राबवण्यात येत आहे। 15 डिसेंबरच्या 5:12 ते 8:45 दरम्यान तहसील पोलिसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह पोलीस ठाणे तहसील हद्दीत राहणारा आरोपी नामे नामदेव श्रावण तराळे याच्या राहत्या घरी रेड कारवाई केली असता आरोपी हा त्याच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला, वेगवेगळ्या कंपनीचा व फ्लेवरचे तंबाखू पाऊच विक्री करता बाळगून मिळाला। आरोपीच्या ताब्यातून एकूण 341 किलो 96 ग्रॅम वजनी प्रतिबंधित तंबाखू, पान मसाला किंमत अंदाजे 4,14,562 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलाय। आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता शासनाने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधित पान मसाला बेकायदेशीर व अवैधरित्या विक्री करताना बाळगताना समक्ष मिळून आला। आरोपी विरुद्ध फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शीतल सुधाकर देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तहसील येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। आरोपीस अटक करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली जो रेल्वे स्टेशनचे गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक आरोपीला आपण अटक करण्यात आलेला आहे आणि तो PCR रिमांडचं घेण्यात आलेला आहे। तसेच जो पाचवा आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी, याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। एकूण वेगवेगळ्या ब्रँडचे गुटख्याचे जे प्रतिबंधात्मक आहे, महाराष्ट्र शासनाने ज्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा FDच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 4,10,000चा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे। तसेच याचा जो या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। इतर आणखीन कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का, कुठून घेऊन आलेला आहे का, याची आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे PI मेंढे तसेच त्यांची जी DBची टीम आहे त्यांनी ही कारवाई याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आणि इतर कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात माननीय सिंघल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर आहे त्याच्यामध्ये जे NDPS कारवाई जसे गुटखा असेल, तंबाखू असेल, त्यानंतर जे गांजा MD याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत।